हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे मागे हुकांचा। तर त्याची कटिंग जी आहे ती आपण संपूर्ण पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे बघा अस्तर घेतलेला आहे मी आणि मागे हुकांचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी बघा इकडच्या साईडला ओपन बाजू आहे। तर त्या साईडने आपल्याला सर्वात पहिले पाठीमागचा पार्ट काढायचा आहे, कारण हा पार्ट आपण ठेवून पुढचा जो पार्ट आहे त्याची कटिंग करणार आहे त्यासाठी। आता इथे बघा ब्लाऊजची उंची 14 इंच होती, त्याच्यात प्लस 1 इंच करून इथं 15 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। आणि हा मागे हुकांचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी बघा एक लाईन आखून घेतली पाव इंच, म्हणजे एक्स्ट्राची आपल्याला मार्जिन हवी त्यासाठी। आता शोल्डरचा माप टाकायचा आहे 5.5 इंच। तर हे पाते सुद्धा चेक करून घ्यायचं, म्हणजे आपलं शोल्डर आहे ते व्यवस्थित येईल। आणि 5.5 इंच परत इथं मुंडा घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं 5.25 इंच सुद्धा इथं मुंडा घेऊ शकता। तर या पद्धतीने बघा मी 5.5 इंच घेतलेला आहे। आता इथं बघा 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात 1.5 इंच असं करून इथं 10 इंच घ्यायचं आहे बघा। व्यवस्थित इथं चेक करून घ्यायचं, कारण आपण जी लाईन आखलेली आहे तर ती सोडून आपल्याला इथं घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं मी 1.5 इंच मार्जिन घेते, तर तुम्ही 2 इंच सुद्धा इथं मार्जिन ॲड करू शकता। आता खालच्या साईडला सुद्धा बघा 10 इंच इथं घेणार आहोत आपण, कारण वरती बघा 8.5 प्लस आपण 1.5 इंच घेतलेलं होतं त्यासाठी। आता 1.5 इंचावरती पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो काढायचा आहे। तर तो आकार जो आहे तो बघा इथं आपण जे इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला तो आकार आहे त्याचा द्यायचा आहे मुंड्याचा, म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट येतं। आता इथे बघा जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घेऊया। तर सर्व साईजसाठी शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे। तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ती जाऊन पाहू शकता। आता बघा पुढचा पार्ट आपला बंद राहणार आहे, त्याच्यासाठी सर्वात पहिली स्टेप आपली बघा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला बंद बाजूकडून काढायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने बंद बाजूकडून मी तो कापड होता तो ठेवलेला आहे। आणि दुसरी स्टेप बघा, तर पुढच्या पार्टमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे, म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा जो पार्ट आहे आपला तर तो 1 इंचने जास्त घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता पाव इंच मी मागे हुकांचा ब्लाऊज होता त्याच्यासाठी पाव इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती, तर ती सोडून मी इथं पुढचा जो पार्ट आहे त्याची कटिंग करणार आहे। तर हे सुद्धा लक्षात ठेवू द्या। त्याच्यानंतर बघा तिसरी स्टेप म्हणजे जो पाठीमागचा पार्ट आहे तो सेम जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे बघा व्यवस्थित जसा आहे तसा घ्यायचा इथं आखून। तर बघू शकता इथं व्यवस्थित तसं मी आखून घेतलेला आहे। आता बघा पुढची स्टेप आपली मुंडा आहे तो व्यवस्थित मोजायचा आहे, कारण आपलं पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा बाकी आहे त्यासाठी व्यवस्थित मोजून घ्यायचं 5.5 इंच मुंडा। आणि व्यवस्थित या पद्धतीने बघा मी बॉक्स तयार करून घेतला। आता पुढचा जो मुंडा आहे तो आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने। आणि आपण पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला बघा क्रॉस मारून द्यायचा, कारण कटिंग करताना आपल्याला लक्षात येईल। आता गळारुंदी इथं मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि पुढचा जो गळा आहे तो 7 इंच घ्यायचा आहे। बघा गळारुंदी 2.5 इंच खालच्या साईडला सुद्धा टाकलेली आहे। त्याच्यानंतर बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा आहे त्याचा शेप घेऊ शकता, म्हणजे पानगळा, बसेरा जो हवा असेल तो तुम्ही इथं घेऊ शकता। तर कस्टमरने सांगितल्यानुसार मी इथं गोलगळा घेते। आता उभा टक्स मोजायचा आहे आपल्याला, तर तुम्ही ब्लाऊजवरनं जो घेतला असेल तो इथं घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा उभा टक्स 11 इंच घेतला मी, कारण 15 इंच उंची होती त्यासाठी। आता आडवा टक्स आहे तो 4.25 इंच घेतला आहे मी। सरळ अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे खालीसुद्धा आणि वरतीसुद्धा आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। चेक करून घ्यायचं व्यवस्थित आहे की नाही ते। तर पहा इथं या पद्धतीने मी लाईन आखून घेतली। त्याच्यानंतर बघा पुढची स्टेप, तर इथे 2 इंच घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या साईडने सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे, आणि जे आधी घेतलं होतं तिथून आपण वरती 2 इंच घ्यायचं आहे। तर बघा इथं 2 इंच घेतलं, इथं 2 इंच घेतलं, म्हणजे 3 ठिकाणी आपण 2 इंच माप घेतलेलं आहे।
आता मुंड्याकडून 1 इंच घ्यायचं आहे, ते सर्व साईजसाठी आहे. आणि बघा खाली असं फिटिंगच्या साईडने जोडून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता इथे या पद्धतीने जोडून घ्यायचं. आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे, तर तुम्ही कापड जसा आहे तसा तुम्ही फिरवून घ्यायचा आणि जसं तुम्हाला जमत असेल त्याच पद्धतीने इथे आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर पहा इथं व्यवस्थित देऊन दिला मी. त्याच्यानंतर आता हे पाठीमागचा जो आपला इथं पार्ट होता त्याची आपण इथं मार्किंग केलेली होती, म्हणजे उंची होती त्याची पाठीमागच्या भागाची. तर तिथून आपल्याला या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे, कारण फिटिंग करताना पुढचा आणि पाठीमागचा फिटिंगचा पार्ट जो आहे तो एकदम व्यवस्थित यावा यासाठी. तर हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांना एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये व्यवस्थित बसलेलं आहे. तर हे बघा या पद्धतीने आता जशी कटिंग आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. बघा हे पाठीमागचा जो आपला इथं उंची होती ती इथं आपण कट करून घेतली. आता दोघं पार्ट सेपरेट करून घेऊया आपण. तर पहा इथं व्यवस्थित जसा आकार आपण दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं कट करून घ्यायचा आहे. तर आपला बघा पुढचा जो पार्ट असतो तो आपल्याला इथं आडवा जो टक्स असतो तो आणि उभा टक्स असतो त्याच्यावरती असतं. तर टक्स किती घ्यायचा, कोणत्या साईजसाठी किती घ्यायचा ते जर आपल्याला माहिती राहिलं तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो. तर हे बघा आपले पुढच्या पार्टची सुद्धा इथं कटिंग झालेली आहे. आता बाहीची कटिंग पाहूया. तर बघा इथं बाही जी आहे ती 3 इंचची आहे, कारण कापड आपल्याला कमी लागणार होतं त्यासाठी. इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित 4 पदरी घडी करून घ्यायची आपल्याला. आता इथं छातीचा चौथा भाग आपण बघा 8.5 प्लस 1.5 इंच आपण इथं 10 इंच छातीची घडी घेतलेली होती. तर बाहीची घडी आपल्याला 9 इंच घ्यायची आहे. तर ते आडवं बरोबर आहे का ते चेक करायचं. त्याच्यानंतर बघा इथं 1 इंच आपल्याला जेवढी बाही पाहिजे त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं. त्याच्यानंतर या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे. तर इथे मी 4 इंच बाही घेतलेली आहे आणि शिवून ती आपल्याला बरोबर 3 इंचची होणार आहे. आता मुंड्याचा आकार देण्यासाठी 2 इंच घेतलेले आहे. आतल्या साईडला सुद्धा 2 इंच घेतले आहे. तर हे सर्व साईजसाठी एकच आहे. आता 3 पॉईंट घ्यायचे 1.5 इंचाचे. तर हे बघू शकता या पद्धतीने. आणि पुढचा जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि वरचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने घ्यायचे, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आता इथं मुंडा 6 इंच आणि आपण फिटिंगमध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं. तर इथं मी बाहीमध्ये सुद्धा मार्जिन जे आहे ते इथं 1.5 इंच घेणार आहे. तुम्ही जर 2 इंच घेतलं असेल तर इथे तुम्ही 2 इंच घ्यायचं आहे. तर पहा इथे या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे. म्हणजे पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा. त्याच्यानंतर बघा बाही ओपन करायची आहे आपल्याला. ते व्यवस्थित कापड म्हणजे खालीवर आहे की नाही चेक करायचं आणि बाही ओपन करून आपल्याला पुढचा जो आकार आहे मुंड्याचा तो इथे कट करायचा आहे. तर पहा इथं या पद्धतीने कट झाले. आता हे मेन कापड आहे. तर हे बघू शकता इथं. तर लेस वगैरे दिलेली आहे त्याला. तर बाही सर्वात पहिले आपण कट करून घेऊया. तर हे बघा इथं जॉईंट द्यावं लागणार आहे बाहीला सुद्धा. तर या पद्धतीने अर्धा इंचाचे एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मी इथं बाही कटिंग करून घेतली. आता कापड आहे त्यांना व्यवस्थित ठेवून घेऊया. तर हे बघा व्यवस्थित कापड ठेवलं आहे. आता कापडावरती आपल्याला पॅटर्न ठेवायचे आहे. तर ते कसे ठेवायचे, तर सर्वात पहिले बघा इथं आपला जो पुढचा पार्ट आपण कटिंग केला होता तर तो बंद होता, कारण आपल्याला मागे हुकाचा ब्लाऊज शिवायचा आहे त्यासाठी. तर तो आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा आहे, म्हणजे मेन कापड असेल त्याच्यावरती सुद्धा बंद बाजूकडून ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. तर आता बघा इथं पुढचा पार्ट आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता इथं पाठीमागचा पार्ट आहे तो कट करायचा आहे. तर इथं बघा पाठीमागचा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे, जिथे कापड असेल तिथं. आणि कापड जर मोठा राहिला तर तुम्ही इथं बंद बाजूकडून सुद्धा इथं ठेवू शकता. तर बघू शकता इथं मी एक्स्ट्राची इथं मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे अर्धा इंच कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण अस्तर आणि कापड जोडताना आपल्याला काही अडचण येणार नाही यासाठी. तर इथं बघा आपली आता प्रिन्सेसची कटोरी बाकी आहे कटिंग करण्यासाठी. तर कापड आहे ते मी व्यवस्थित ठेवून घेते आणि त्याच्यानंतर इथं प्रिन्सेसची कटोरी आहे ती कट करून घेऊया. तर तीसुद्धा आपल्याला अर्धा इंचची मार्जिन सोडून कट करायची आहे.
तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.